असा छान धो-धो पाऊस पडत असला ना, की मस्त काहीतरी चटकदार चमचमीत करून खावंसं वाटतं ना, म्हणून बनवल्यात ह्या छानशा मटार कचोऱ्या. कशा खस्ता आणि झक्कास होतात. चला बनवूयात मटारची कचोरी. आजीज रेसिपीजमध्ये खुसखुशीत आणि खस्ता मटार कचोऱ्या बनवण्यासाठी सगळे घरगुती इन्ग्रेडियंट आहे. मटार उन्हाळ्यामध्ये एक्स्ट्रा घेऊन त्याला सोलून डिफ्रीज केलेले आहेत. याला कोर्सली ग्राइंड करून घ्यायचं आहे वाटीभर मटार. त्यानंतर मैद्यामध्ये चमचीभर साजूक तूप, मीठ घालायचं आहे. सगळं असं छान त्या मैद्याला पिठाला रगडून घ्यायचं व्यवस्थित आणि पाण्यावरती हे पीठ बांधायचं, घट्टसर बांधायचं आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं. आता मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये चमचीभर तेलात आलं, मिरची, लसूण, कढीपत्त्याची पेस्ट टाकायची आहे आणि त्यानंतर चाट मसाला, हिंग, मिरची पावडर, मीठ, साखर, हळद, 5 मसाला या सगळ्या मसाल्यांना आपण तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे. त्यासोबत धणे, जिरं आणि बडीशोप यांना भाजून त्याची पावडर करून टाकायची आहे आणि आपण कोर्सली ग्राइंड केलेले मटार आहेत ते यात टाकायचे. थोडं वाफ घ्यायची आहे. छान शिजतात एक 5-6 मिनिटामध्ये आणि हा मसाला तयार झाला आहे. तो थंड होऊ द्यायचा आहे. आता आपण बनवायचे आहेत कचोऱ्या आणि त्यासाठी हे पीठ आहे ते एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं. त्याचे गोळे करून घ्यायचे आणि या गोळ्यांना असं हातानेच पसरवून घ्यायचं. थोडीशी जाडसर अशी पारी करायची आहे. तुम्ही लाटूनसुद्धा करू शकता, पण अगदी इझी आहे, झटपट होतं. मसाला भरायचा जसं आपण मोदकात भरतो तसा आणि त्याला व्यवस्थित तसं तोंड बंद करायचं आणि प्रेस करून घ्यायचं. थोड्याशा चप्पट करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीत ह्या सगळ्या कचोऱ्या व्यवस्थित भरून घ्यायच्या आणि मंद आचेवरती तळायच्यात. खूप छान सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. आपण बाजारात खातो त्या कचोऱ्यांमध्ये मटार कचोऱ्या सहसा मिळत नाही. त्यामुळे मटार कचोरी आणि पाऊस आणि त्यासोबत चहा याचं एक युनिक आणि झक्कास असं कॉम्बिनेशन आहे. चला तळून घेऊयात. मंद आचेवरती तळायचे. तुम्ही हे तेलात टाकलं की अशा छान बुडबुडे येतात. ते बुडबुडे थोडे कमी झाले की नंतरच त्याला परतवायचे. त्याचा अर्थ त्याची एक बाजू झालेली आहे आणि आता मग हे परतवून घ्यायचे. दोन्ही हळूहळू आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि ह्या अशा व्यवस्थित तळल्यानंतर टम्म फुगलेल्या आणि अगदी खस्ता आणि खुसखुशीत अशा या कचोऱ्या आपण चहासोबत खाऊ शकतो. तळलेली मिरची आणि चटणी किंवा तिखट गोड चटणी, दही आणि शेव ह्यांनी छान असं भरून मस्त अशा लागतात. या तीनही प्रकारातल्या कुठल्याही प्रकारात खा, त्या मस्तच लागतात. मस्त खस्ता झाली आहे ना, अशी छान कुरकुरीत क्रिस्पी 8-10 दिवस आरामात टिकणारी. तुम्हाला कुठल्या पद्धतीत खायला आवडली मला नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ तसाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.